आज इथे आम्ही जमण्याचं जे कारण आहे ते अत्यंत वेदनादायक आहे। पहलगाम मध्ये जो काही आतंकवादी लोकांनी हमला केला होता त्या हमल्याचा विरोध करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जे काही बेकसूर निरपराध आमचे भारतीय लोक शहीद झाले होते त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय मुस्लिम मंचतर्फे इथं मोर्चातर्फे इथं उपस्थित राहिलेलो आहोत। आणि समाजामध्ये जे विष कालत आहेत हे वर्तन केवळ निंदनीय नाही तर देशद्रोही आहे। जर कोणी आज धर्माच्या आधारावर व्यवहार थांबवायचा सल्ला देतो तर मी त्यांना विचारतो, भारतातील पायाभूत आर्थिक व्यवस्थेचा मोठा भाग मुस्लिम राष्ट्राशी असलेल्या व्यापारी करारांवर अवलंबून आहे। आपण सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत अशा अनेक मुस्लिम देशांशी आर्थिक व्यवहार करतो आणि हे करत असताना त्या व्यवहारातून भारतात पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यासारख्या आवश्यक वस्तू येतात। या माध्यमातून केंद्र सरकारला मोठा महसूल मिळतो आणि अशा सर्व महसुलातून देश चालतो, शाळा चालतात, रस्ते तयार होतात, तर सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि आमदारांचेही पगार होतात। तर या वेळेला तुम्हाला मग धर्म आठवत नाही का? आमचा त्या मुस्लिम देशांचा पैसा स्वीकारताना तुमची धार्मिक भावना जी असते ती झोपलेली असते का? पेट्रोल डिझेल तुम्ही बंद करणार आहात का? हा आमचा प्रश्न आहे। त्या करारावरून व व्यापारातून मिळणाऱ्या टॅक्स मधून मिळणाऱ्या पगाराला नकार देणार आहात का? हा आमचा प्रश्न आहे। आणि धर्माच्या आधारावर आज जे विष कालवत आहे ते तुम्ही थांबवणार, आम्ही हे अशी तुमच्याकडून उम्मीद करत आहोत। आपल्या देशातील गरीब मुस्लिम बांधव आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांकडून माल विकत घेतात आणि बाजारात येऊन फळ विकतात, कपडे विकतात, चहा विकतात, ते आपली रोजीरोटी प्रामाणिकपणे चालवत आहात, ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करत आहेत। त्यांच्यावर बहिष्कार घालणं म्हणजे देशाच्या आर्थिक शक्तीला दगड मारणं आहे। दहशतवादी कोणत्याही धर्माचे असो ते मानवतेचे शत्रू आहेत। राजकीय नेत्यांनी जर खरोखर निषेध करायचा असेल तर आधी आपल्या अपयशाची जबाबदारी घ्या। सुरक्षा व्यवस्था का अपयशी ठरली याचा विचार करा। पर्यटनावर अवलंबून असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षेची व्यवस्था का करण्यात केली गेली नाही याचे उत्तर अगोदर आम्ही भारतीयांना द्या आणि पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाला धडा शिकवा। सत्तेत तुम्ही आहात, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। धर्माच्या नावावर देश फोडवायचा खेळ थांबवा। चला एकजुटीने, प्रेमाने आणि निष्ठेने भारताला दहशतवादाच्या कडोखावर विजय मिळवून द्यायला सज्ज होऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद।